दोन्ही संघाला विनंती आपला एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत यायला हवा. चला दोन्ही संघाला विनंती असेल आपला एक एक प्रतिनिधी येऊ द्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. पुढची मॅच एका बाजूला भेंडकर संघ बेलपाडाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहणार आहात. गोलंदाजी मार्कमध्ये निखिल मते दाखल होत असताना मला मिळतोय. पोईंचे गाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल वरती डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट अँड ग्रेट हिट षटकार. प्रीतम भोईरच्या बॅटमधून निघणारा षटकार इथून पाहायला मिळालाय. पहिला बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने मात्र षटकार ठोकलेला पाहायला मिळालाय. निमेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली नाही. ही बाब निश्चितच आपण पाहतोय. खरं तर त्याने अनेक वेळेला तो स्वतः स्ट्राईक घेतो, मोठे फटकेबाजी करतो. दादरपाड्याचं वैभव आहे. दादरपाड्या गावाचं नाव मोठं केलंय. ज्या खेळाडूने त्याला नॉन स्ट्राईक रेंजला आपण पाहतोय. हा बॉल लोअर फुलटत होता. दुसरा बॉल आणि तोही हवाई यात्रेवरती षटकार. दोन बॉल दोन षटकार पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये जिथे ज्या पद्धतीची फटकेबाजी प्रीतमच्या बॅटमधून लगातारचे 2 बॉल 2 षटकार. कदाचित या मॅचला मोठं बनवण्याकडे कल पाहायला मिळतोय. अगदी इरादे स्पष्ट आहेत या खेळाडूचे. वज्र निर्धार जणू काय त्याने केलाय. मारायचं तर टॉपच्यालाच. हा बॉल फुल लेनचा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. झाडाची पानं तोडत बसायचं नाही, घाव घालायचा तर तो घोडावरतीच. आणि तेच इथे केलंय. कारण पाहिलं गेलं ना तर खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये जास्तीचा धावा गोळा करण्याकडेही कल राहिलाय. त्या फलकावरती धावा 13 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. निमेश ऑन स्ट्राईक. आय सेफ्टी त्याने वेअर केलेत. बॅटची वाट पाहत होता. हेलिकॉप्टर जशी स्ट्राईक मिळाली ऑन स्ट्राईक आला आणि एअर स्ट्राईक त्याने केलंय. ठोकला षटकार. पहिले 3 बॉल ऑफ स्ट्राईक होता. ऑन स्ट्राईक जसा आला निमेश आणि त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. हा आविर्भाव आहे त्याचा, हा थाट आहे त्याचा. आणि गोलंदाजाची वाट लावायला नेहमी तयार राहतो निमेश. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन मोर अनदर बिग हिट षटकार. लगातारचे 2 बॉल 2 षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. निमेश मैदानाच्या आतमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. लांबलचक फटकेबाजी त्याच्या माध्यमातून निघणारे षटकार पाहायला मिळाल्यात. आतिशी खेळ, बहरात येणारा खेळ पाहायला मिळालाय. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये नशीब तो आजमावताना पाहायला मिळतोय. अगदी तालुकास्तरीय क्रिकेटमध्येही त्याला पण खेळताना पाहायला मिळत आहेत. अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धाही तो गाजवत असताना आपण त्याला पाहत आहोत. निमेशची बॅटिंग चर्चेची विषय राहिली आहे. या षटकामध्ये 4 षटकार 1 सिंगल 25 धावा अद्याप पाहायला मिळाल्यात. धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न इथून करण्यात येतोय. पोएंजे हे गाव मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. यावेळेला आणखीन एक लगातारचा 3रा स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, अपिश आणि पनिश षटकार. दोन मारले ते अर्थात प्रीतमने, निमिषने 3 मारले. एकंदरीत 5 षटकार या षटकामध्ये आले. तब्बल 31 धावा त्या फलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा त्या फलकावरती आहेत. लक्ष मोठं उभं राहणार यात मात्र शंका नाही आहे. दादडपाडाकर लेट आलेत, थेट आलेत आणि ग्रेट आलेत. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटची 1 लाखाची स्पर्धा दादरपाड्यामध्ये होऊ घातलेली आहे. पुढच्या महिन्यामध्ये अगदी तिथेही आपण स्पर्धेचं आयोजन पाहणार आहात. परंतु त्याआधी मैदानाच्या आतमध्ये हा दमदार सोहळा रंगत असताना आपण पाहतोय. विश्वजित ठाकूरचा मी उल्लेख केला होता. त्याने एक गोष्टीचा उल्लेख केलाय. 1 पोल हा रायगड हाफ देखील असेल. अर्थात रायगड प्रीमियर लीगचा
अर्थ असा आहे ना, या स्पर्धेची तारीख जी आहे ना ती अननेसेसरी अशी येईल. रायगड प्रीमियर लीगच्या आधी ती स्पर्धा होईल, कारण रायगड हाफ तिथे पाहायला मिळणार आहे. हा लाभांतर आहे. 32 जामा वर्ल्ड कप वरती बनलेले पाहायला मिळाल्यात. पोहेंजे गाव, प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज गेले अनेक वर्ष आपण ऐकतो, परंतु हे पोहेंजे गाव, याच गावाकडे आपण आवर्जून पाहतो. 32 उजव्या यशीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, उसळी जास्तीची आहे. पाठ्याच्या रीच मध्ये बॉल येऊ दिलेले नाही आहेत. 2 बाउन्सर इथे पाहायला मिळाले आहेत. आणि त्यामुळे आपण नेहमी म्हणतो ना की पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. जिथे मात्र ड्रेस कोड्स अलाउड नसतो, पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये ड्रेस कोड्स तुम्हाला बंधनकारक नाही आहेत. बॅट विविध रंगाच्या पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता. क्षेत्ररक्षक तैनात. फ्री होम डिलिव्हरी. प्रीतमच्या बॅट मधून निघणारा फटका थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. बॅटर पहिला आउट. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर ड्रेस कोड तुमचा कंपल्सरी नसतो. शॉर्ट पॅन्ट तुम्ही वेअर करू शकता, स्लीवलेस वेअर करू शकता. अनवाणी पायानेही तुम्हाला बॅटिंग करण्याची मुभा आहे. अगदी त्याच वेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅटचे वेगवेगळे रंग तुम्ही पाहता. मग फ्लोरोसेंट ग्रीन असेल, येल्लो असेल, ब्लॅक असेल, रेड असेल, ऑरेंज असेल, ब्ल्यू असेल, अशा विविध रंगाच्या बॅट्स तुम्ही नेहमी पाहिलेल्या आहेत. कलरफुल बॅट्स पाहायला मिळतात. त्यामुळे बॅटची ही नेहमी चर्चा होत असताना पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 2 बाउन्सर्स तुम्हाला अलाउड आहेत. लेग बिफोर अनेक वेळेला दिला जात नाही पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. कंपल्सरी चेसिंग हा नियम गेल्या अनेक वर्षाचा आपण सातत्याने पाहिलाय. त्यावेळेस बॉल फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये, आणखीन एक चेंडू हवेमध्ये राहिला. देखील सातत्याने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल इथून आली आहे. नवीन बॅटर यश मैदानावरती दाखल झाला. एकेरीच्या बरोबरीने वर्ल्ड कप वरती धावा बनलेल्या आहेत त्या 34 धावा वर्ल्ड कप वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. निमिष 3 बॉल 18. 600चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. हा बॉल उजव्या यशीच्या फारसा दुरून जाणारा. क्रिकेटमध्ये गती सोबत मती वापरली की धाव गतीवरती अंकुश लगावता येतं. आणि त्यासाठी तुम्हाला गती सोबत मती वापरावीच लागणार आहे. वेग चांगला असून चालत नाही. तुम्हाला या गोष्टीकडे कल ठेवावा लागतो की तुम्हाला टप्पा कसा ठेवायचा, दिशा कशी ठेवायची आहे. फुललेनचा बॉल वाच्यातली कडा घेतली आहे. फाईन लेग तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना मला माहिती एकेरी दुहेरी धाब्याने स्कोरबोर्ड हलत ठेवण्याचा प्रयत्न. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगल हाफ ट्रॅकर होता. समोरच्या दिशेने यशला मिळते यश. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. हा फटका पाहिला ना मला पाकिस्तान संघ आठवतो आणि विराट कोहलीने मारलेला आशिया चषकातील तो षटकार आठवतो. समोरच्या बाजूला हॅमट केला. जणू काही आपण पाहिलं ना लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवावं त्या रीतीने स्ट्रोक पाहायला मिळाला होता. यावेळेला वेगाने बीट केलंय. वेगावरती स्वार होऊन टाकला गेलेला हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. निर्धाव चेंडू येतोय. वर्ल्ड कप वरती रन्स आहेत 42. दुसरे षटक प्रगतीपथावरती 42 धावा वर्ल्ड कप वरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. याही वेळेचा चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. सातत्याने वेगाने बीट करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू याही षटकामध्ये आला. आणि अर्थात एकंदरीत या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर धावा जास्तीच्या आलेल्या जरूर पाहायला मिळाल्या. परंतु जे 3 बॉल निर्धाव आले, 2 डॉट बॉल, 1 विकेट, एकंदरीत 3 बॉल डॉट आली, याच्याकडे कल पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती 42 आहेत. 42 बनलेले पाहायला मिळतात. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. फेरबदल होतं. तिसरा गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात येते. 4 षटकांचा सामना आहे. 4 फ्रेश गोलंदाज हाताळणं तुम्हाला बंधनकारक आहे. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल झालाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 जिग्नेश गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत. बॉल ओलाही करून तुम्ही गोलंदाजी करू शकता. त्याच्याकडे कल असायला हवा. सुका बॉल वळतो, थांबून येतो. यावेळेचा बॉल वेगाचा उत्तर वेगाने दिलाय.
चेडू सीमा रेषेच्या बाहेर, रन स्मिथ 4. हा हुक करत असताना ठुकला चौकार. हुक केला, चौका ठोकला. संघाची धावसंख्या 4, जिथे 4च्या मदतीने बधारदे स्कोरकार्डमध्ये धाबा बनलेले आहेत ते 46. यावेळेस हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बाच्यातली कडा, षटपती चेंडू आदळलाय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल, विकेटही मिळवावं लागणार आहेत. पहिलं उद्दिष्ट तुमचं जे आहे ना ते निर्धाव चेंडू टाकण्याकडे राहणार आहे आणि त्याकडेच कल असायला हवा. कारण जेवढे निर्धाव चेंडू येतील एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येणार आहे आणि त्याचकडे कल पाहायला मिळतोय. सातत्याने उजव्या यष्टीचे बाहेरचे चेंडू निर्धाव येत आहेत. विकेट मिळवली आणि विकेट मिळवल्यानंतरच कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरा जातोय संघ. उसळी घेणारा बॉल, अतिरिक्तची उसळी, अवांतर धाव, डेटला हिट करणारा हा बाउन्सर होता. खर तर अधिकची उसळी या चेंडूने प्राप्त केलेली आपण पाहिली. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये या एकेरीच्या मदतीने 47 ऑन द बोर्ड. उजव्या यष्टीच्या बाहेर स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, रन स्मिथ 4, नसीबाची शाट. आता निमितच्या पाठमधून चौकार. एक्कावन्न धाबा धावलक्यावरती आहेत. निमिष बॅटिंग करतोय. 27 चेंडूवरती 7 बॉल त्याने फेस केलेले आहेत. केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करायचं याकडेच त्याचा कल पाहायला मिळतोय. मोठे फटकेचबाजी करतोय केवळ. हा बॉल दिशाहीन, इथून मात्र स्किट झाला, खाली राहिला. व्हाईट बॉल आहे, परिस्थिती वाईट बनत चालली आहे संघासाठी. हे हिताचं नाहीये. अवांतर धाव, एक्स्ट्राची रन्स, अतिरिक्त धावा येत असताना मला मिळत आहेत. आपल्याकडे तेवढ्या धावा रोखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, कारण धावा रोखणंही गरजेचं आहे. उत्तरार्धामध्ये रन चेस करत असताना या धावासंख्येचा पाठलाग करणे सोपी गोष्ट नाही. पॅचच्या टोला लागतोय. पुन्हा एकदा थर्ड हँडला चेंडू ड्रॉबल होतोय. सिंगल, एकेरी धाव येते. या षटकामध्ये एक गोष्ट चांगली पाहायला मिळाली, 2 चौकार दूर झालेत. षटकार खेचू दिलेले नाही आहेत. 2 चौकार पाहायला मिळाले. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बाची आतली कडा, सिंगल येत असताना मला मिळते आहे. एकेरी धाव येत असताना मला मिळत आहे. चेतन भोईरचा ड्रेस कोड कायचा निराळा आहे. मला वाटतं ऑफिस वरून थेट असतो मैदानाकडे वळलाय. परंतु पावसाळ्या रबरबॉल क्रिकेटमध्ये तुम्ही फॉर्मल वेअर करून जरी उतरलात तरी ते अलाउड आहे. कदाचित तेच चेतन भोईरने ओळखलं असावं. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत 55 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल, यश, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, यशला अपयश येत आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 55 आहेत. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 55 ऑन दी बोर्ड. चला, या टॉस केला जाईल. भेंडकर संघ आणि बेलपाडा टीम, चला टॉस साठी त्वरित या. चला, बीसीसी भेंडकर आणि त्याच्या अगेन्स्ट बेलपाडा टीम खेळत असताना मला मिळेल. टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. बीसीसी भेंडकर टीम कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहे. धावफलकावरती धाबा एकंदरीत 55 बढ़लेले आहेत. भावेजी गरज साहेब यांना विनंती असेल, जासईचे आपल्याला विनंती आहे. भावेजी गरज साहेब यांना विनंती असेल, या स्पर्धेसाठी पाणी ज्यांनी मुबलक पुरवलेलं आहे आणि विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. मैदानाच्या आतमध्ये निमेशच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. चेतनजी भोईर साहेब यांना विनंती करेन, आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं सहकार्य मोलाचं राहिलेलं आहे
आपलं हार्दिक स्वागत. निमिषची बॅट बोलायला लागली आहे, चेतन आला आणि मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूची बॅट आता चांगली बोलायला लागली आहे. पहिले 5 क्रमांकाचे ट्रॉफीज जे आहेत ना ते चेतन भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्याकरिता त्यांचे आभार. निमिष मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. मैदानावरती सातत्याने त्याने लांबलचक फटके खेळण्याची किमयात जणू साधली आहे. षटकार. निमिष मस्ट गो ऑन. काय फटकेबाजी, ऑन साइड ऑफ साइड, जिथे तिथे यहां वहां देखो जहां सारे जहां बस आपली चाबा. सरप्राइझिंग बाब ही राहिली आहे ना, त्याने पहिला बॉल फेस केला नव्हता इनिंगचा. स्ट्राईक तेव्हा स्वतःकडे ठेवली नव्हती, ऑफ स्ट्राईक होता आणि तदनंतर जसा ऑन स्ट्राईक आला हे स्ट्राईकच करतोय केवळ. आणखीन एक तडाखा, तिसरा या षटकातील लगातारचा 3 बॉल आणि 3 षटकार निमिषच्या बॅटमधून. 11 चेंडू आणि 45 धावा. निमिष बॅटिंग करतोय. निमिष मोहितेचा खेळ सातत्याने मोठ्या फटक्यांमध्येच. मी महेंद्रजी यांना विनंती करेन, बेणकरचे ही आपल्याला विनंती असेल, भूमिका स्पोर्ट्स संघाचे पुरस्कर्ते विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. हा लोअर फुलटोज आहे, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन बॉल येत आहेत. हा धावता झेल उत्कृष्टरित्या झेलला गेलाय. निमिष मोहिते 16 बॉल 45 धावा आणि महत्वाचा फलंदाजाचा खेळ इथून संपला. धाव फलकावरती धावा बनलेल्या त्या तब्बल 73 धावा धाव फलकावरती आहेत. 45 धावांची खेळी इथे संपलेली बघायला मिळते. दादरपाडा गावचा बाहुबली बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. वैष्णवला आपण